6 महिने थांबा, आणखी एक विकेट जाणार अशी भविष्यवाणी भाकीत खासदार सुप्रिया सुळेंनी केली। नाव आता जाहीर करणं योग्य नाही असंही सुळे म्हणालेत। बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, हिम्मत असेल तर समोर येऊन लढा असं आव्हान सुळेंनी दिले। डबल डेंजर आहे, त्यांच्यामध्ये लढण्यात मजा आहे असंही सुळे म्हणालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 6 महिने थांबा, आणखी एक विकेट पडेल असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, आपण पाहतोय सुप्रिया सुळेंनी आणखी एक भाकीत केलेला आहे, त्यांचा रोख नेमका कोणाकडे? खरं तर काल पुण्यामध्ये पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक होती, आढावा बैठक होती। आमदारांनी ज्या निवडणुका आहेत स्वराज्य संस्था आणि पिंपरी चिंचवडच्या जिल्ह्यातील काही पदाधिकारी आले होते। यांना मार्गदर्शन करताना सुप्रिया सुळेंनी एक गौप्यस्फोट केलेला आहे। तर तो 6 महिने थांबा, एकाची विकेट जाणार आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। खरं तर या 2 अर्थाने त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आपल्याला पाहायचं। नाव न घेता त्यांनी धनंजय मुंडेंवर पण टीका केलेली आहे। मात्र 6 महिने थांबा, अजून एकाची विकेट जाणार, हे नक्की कोणाबद्दल त्यांनी वक्तव्य केलंय हे फार महत्वाचं असणार आहे। मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकार्य चर्चेला उधाण आलेलं आहे। नक्की हे विधान कोणासाठी होतं हे फार महत्वाचं असणार आहे। मात्र त्यांच्या विधानानंतर हे नक्की कुणाचं असर हे पाहावं लागणार आहे। मात्र काल बैठकीमध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केलंय त्यांनी जे भाकीत केलेलं आहे त्यामुळे कोणाची विकेट जाणार याची उत्सुकता सर्वांना आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।